नमस्कार सगळ्यांना. वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात आणि आनंदी आहात. आणि हो, सगळ्यांनीच खूप आनंदी राहा, खूप छान जीवन जगा, हीच माझी सदिच्छा. आणि आज आहे होळी. होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि येणारा प्रत्येक दिवस तुमचा सुखाचा, समृद्धीचा जावा. आणि आज असं म्हणतात की होळीमध्ये आपली सगळी नकारात्मकता जळून जाऊ दे आणि खूप सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचं सुंदर आयुष्य व्हावं, पॉझिटिव्हिटी वाढावी. ही सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छाच देते. आणि पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खूपच छान विषय घेऊन आलेले आहे. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत ऐका, नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला शत्रूंची गरज खूप असते. अर्थात आपले दुश्मन्स आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण खूप चांगल्या गोष्टी करतो, यशाकडे वळतो आणि बऱ्याच गोष्टी आपण अचीव करतो. हा माझा तरी अनुभव आहे. मी आयुष्याविषयी चिंतन करत होते तेव्हा मला हे गवसलं की कधी कधी ना आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खरंच शत्रूंची गरज असते. तर होय, असतेच. कारण बघा ना, तुमची चेष्टा करणाऱ्यांची गरज असते आणि ते चेष्टा करतात. त्यामुळेच तर आपण देवाची धाव घेतो. तुमची किल्ली उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची देखील गरज असते, कारण तुमच्यामध्ये मग धैर्य निर्माण होते. नकार देणाऱ्यांची देखील तुम्हाला गरज असते हा मित्रमैत्रिणींनो, कारण त्यातून तुम्ही स्वावलंबी बनायला शिकता आणि स्वतःच्या पायावर उभे राहता. तुम्हाला निराश आणि नाराज करण्याची पण गरज असते लोकांकडून, कारण त्यामुळे तुम्ही मग फक्त देवावर सगळा विश्वास ठेवता. तुमची नोकरी जावी म्हणून काही लोक खूप प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता. तुम्हाला गुलामी करण्यासाठी ढकलून देणाऱ्यांची पण गरज असते, कारण त्यातून तुम्ही नव्या प्रदेशात जाता, जिथे स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून तुम्ही मोठे होता. त्याचप्रमाणे ना, क्रूर जमीनदाराची पण तुम्हाला गरज असते. कारण काय होतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या जागेत राहणे तुम्हाला असह्य वाटू लागते. आणि ते लोक आपल्याला असं करतात ना की आपल्याला त्या जागेत राहावंसंच वाटत नाही. खरंच ह्या तर अनुभवातून मी खूपच गेले. आणि जवळचीच लोक आपल्याबरोबर अशी वागत असतात, पण त्यामुळे आपला नेहमीच फायदा होतो. तो कसा, की जसं म्हणाले की ते लोक आपल्याला क्रूरतेने वागवतात. त्यामुळे मग आपल्याला तिथे असह्य वाटतं आणि ती जागा आपण सोडून जातो. पण त्यामुळे ना मित्रमैत्रिणींनो, आपण स्वतःचे घर घेतो, घर बांधतो आणि ती आपण एक काय म्हणतात, ती साहसाची गोष्ट करते. आणि त्यानंतर जेव्हा ते स्वतःचं घर आपलं बनतं ना, तेव्हा एकच हॅपीनेस असतो की वाव, हे माझं स्वतःचं घर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला त्या घरात राहण्यासाठी त्रास दिला त्यांचे तर मला वाटतं मनापासून आपण आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला त्रास दिला नसता तर आपण स्वतःचं घर घेतलंच नसतं. तर मला वाटतं ह्या मताशी तुम्ही खूप जण सहमत असाल. आणि हो, मग काही वेळा ना जेव्हा आपण निराश झालेलो असतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते. आपल्याला त्याच अवस्थेत राहावेसे वाटते. त्यावेळी म्हणजे हे अगदी विरुद्ध आहे, पण त्यावेळी आपण काय करायचं, आपल्याला हे माहीत नसते की निराश अवस्थेचा शेवट म्हणजे तुमच्या ध्येयपूर्तीची दिशेने सुरू होण्याची नवी वाटचाल असते. कारण कसं असतं, आपण म्हणजे जसं मी म्हणाली की आपण दुसरं घर घेतो आणि मग ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला असतो त्यांना आपण थँक्यू म्हणायचं. हो,
पण असे काही जण ही काय म्हणतात, म्हणजे डेअरिंग करायला, म्हणजे असं साहस करायला तयार होत नाहीत आणि मग ते निराशेमध्ये जातात. त्यांच्यासाठी मी सांगते की निराश अवस्थेचा शेवट म्हणजे तुमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने सुरू होण्याची नवी वाटचाल असते मित्रमैत्रिणी. हे लक्षात घ्या, कारण ही निराश अवस्था एक प्रकारचा ना आशीर्वादच असतो. कारण अनेकदा तुम्हाला उघडा असलेला दरवाजा दिसत नाही आणि बंद असलेला दरवाजा उघडण्यासाठी तुम्ही सगळी शक्ती पणाला लावत असता. हा बंद असलेला दरवाजा असाही आपला व्हिडिओ एक आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक पण ह्या व्हिडिओमध्ये मी देत आहे, तर नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून पण काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं सापडेल. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की निराशाबरोबरच आशीर्वादही आलेले असतात आपल्याला. तेव्हा मनात नैराश्य दाटून आले की देवाला खूप धन्यवाद द्या आणि सांगा की देवा, माझे डोळे उघड आणि तू नव्याने दिलेल्या आशीर्वादाला मी म्हणजे माझं बनवते आणि मला तो आशीर्वाद दिसू दे. खरंच हा माझा अनुभव आहे. असं स्वतःला पटवून द्या नैराश्यामध्ये. आणि जाता जाता मी तुम्हाला एवढंच म्हणेन मित्रमैत्रिणींनो, की निराशा हा पहिला टप्पा असतो आणि ध्येय साधने करणे हा दुसरा टप्पा असतो. मला असं नेहमीच वाटतं की पहिला टप्पा टाळून कुणी दुसरा टप्पा साध्य केलाच नसेल. आणि म्हणून म्हणते की आपल्याला आयुष्यामध्ये असे आपले म्हणजे जे आपल्याला त्रास देणारे लोक असतात, अर्थात आपले ते शत्रूही म्हणू शकतो, दुश्मन म्हणू शकतो, मग ते आपल्या जवळचे असू देत, अगदी दूरचे असू देत, नातेवाईक असू दे, अगदी जवळची लोक तर थोडीफार असतातच. म्हणजे खूप जणांना अनुभव आलेला असेल, किंवा आपण एखाद्या नोकरीच्या ठिकाणी आहोत, तिथे आपल्याला त्रास देणारे लोक असतील, तर त्या लोकांचं सगळ्यांना थँक्यू म्हणा आणि खूप पॉझिटिव्हली विचार करा. आणि ह्याच लोकांमुळे ना एक प्रकारचं ना हे लोक आपल्याला जेव्हा त्रास देतात ना, ते आपल्याला धक्का मारत असतात की जा बाबा, तू पुढे जा, तुझी प्रगती खूप होणार आहे, असं समजून आहे ना त्या शत्रूंच्या त्रासाला सुद्धा ना पॉझिटिव्ह घेऊन आपल्या आयुष्याची खूप छान सुरुवात करा आणि खूप छान प्रगती करा. आणि जेव्हा तुमची प्रगती होईल तेव्हा नक्कीच आपल्या त्या शत्रूंना मनापासून धन्यवाद म्हणा. आणि मलाही आज मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या त्रास देणारी लोक होती, मग माझ्या जवळचे असू दे, लांबचे असू दे, मित्रपरिवारमध्ये असू दे, आपल्या कुटुंबामध्ये असू दे, किंवा जिथे जिथे मी काम केले त्या माझ्या स्टाफमध्ये, म्हणजे नोकरीमध्ये ज्या आपल्याबरोबर सहकलाकार काम करतात, त्यांनी खरंच कुठे ना खूप त्रास दिला आहे. आणि आज मी ज्या टप्प्यावर पोचले, खरंच मागे वळून मला आता पाहताना खूप आनंद होतो आहे की त्या लोकांनीच मला त्रास दिला, तर माझ्यासाठी ते आशीर्वाद होते आणि आज मी इथपर्यंत पोचले. अर्थात माझं आयुष्य मी खूप छान जगत आहे, सगळ्या सुखसोयी आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले तसं मी सुद्धा माझं छानसं एक नवीन घर घेतलेलं आहे. छान मी आता यूट्यूबर आहे, छान मी नेटवर्क मार्केटिंग करते. म्हणजे जवळजवळ आमच्या आयुष्याची भरभराटच झालेली आहे. सो तुम्ही सुद्धा खूप पॉझिटिव्ह वेने हे सगळं स्वीकार करा. आणि आय होप की तुम्हाला हे माझं छोटासा व्हिडिओ मनोगत रूपात आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला भरभरून प्रेम करा. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजूनसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पण त्यातपूर्वी माझे रेसिपीचे व्हिडिओ असतील, मोटिवेशनलचे व्हिडिओसुद्धा असतील चॅनलवर, आणि थोडेसे कॉमेडी शॉर्ट्स, असं सगळं मिक्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा मित्रमैत्रिणींनो. आणि एखादा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, कारण तुमची एक कमेंटसुद्धा खूप छान वाटतं, म्हणजे थोडंसं मोटिवेशन मिळतं.
तर धन्यवाद माझा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.